शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन बघूया सविस्तर पुढील बातमीमध्ये। शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागांना एकरी 50,000 रुपयाची मदत, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, जिगाव धरण प्रकल्पाला गती, ऊसाला विमा कवच, बियाणे व खताचा काळा बाजारावर नियंत्रण आणि बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर कारवाई अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच कर्जबाजारीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना कुटुंबांना भरीव आर्थिक मदत, 7/12 कर्जमुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। प्रदेश संघटक योगेश पाटील आणि निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अमर पाटील व तालुका अध्यक्ष दिलीप कोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नांदुरा तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्या 7/12 कोरा व्हायला पाहिजे। त्यानंतर जे 2 लाखाच्या कर्जमाफीचा थोतांड यांनी आणला आहे त्यात सुद्धा काही निकष लावून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसं त्यांनी करू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल। तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प, त्या जिगाव प्रकल्पाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्यांचा 7/12 100% कोरा करून मिळावा, अशा विविध मागण्यांसह आज आमचे संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन आम्ही इथे केले आहे। आमचा हा उद्रेक यापुढे आणखी उग्र होईल असं मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही त्यांना सरकार मायबाप म्हणून विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर बियाणे, खते, लाखो रुपयाचं मटेरियल विकत घेते, शेतात काळ्या मातीत फेकते। त्यानंतर हा निसर्ग कोपला की त्यातलं अर्धपीक वाया जाते आणि जे थोडंफार उरलं हाती राहते ते सुद्धा शेतकरी आपल्या शेतकऱ्याला हमीभाव देत नाही सरकार। यामुळे शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आला आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या सरकारचं खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही या क्षणी जाहीर करतो। देश की ब्रिगेड।